नमस्कार. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत होममेड पिझ्झा कसा बनवायचा ते. अगदी सोप्या पद्धतीने आपण हा पिझ्झा बनवणार आहोत. पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे जे टॉपिंग आहेत ते बघून घेऊया आपण. सर्वप्रथम इथे मी मध्यम आकाराचा टॅमॅटो घेतला आहे, त्याच्यामधला गर काढून उभा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर स्वीटकॉर्न जे आहे तो बॉईल करून घेतलेला आहे अर्धी वाटी. त्याचबरोबर इथे शिमला मिरची म्हणजेच कॅप्सिकम मीडियम आकाराची घेतलेली आहे, त्याचे देखील बारीक काप करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर एक ऑनियन घेतलेला आहे आणि त्याचे देखील स्लाइस करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर पनीर घेतलेला आहे आणि चीज घेतलेला आहे आणि पिझ्झा बेस आहे. बाकी बनवताना मी तुम्हाला सॉसेस सांगत राहील. तर चला आपण बेस घेऊया. बेस काढून घेतला की त्याच्यावर एक चमचाभर आपण टॅमॅटो केचप घेणार आहोत. त्याचबरोबर आपण इथं मियोनीज घेणार आहोत 1 चमचाभर. हे नॉर्मल मियोनीज आहे. मियोनीज सॉल्टेड मियोनीज इथे मी वापरलेला नाही आहे, प्लेन मियोनीज वापरलेला आहे. त्याचबरोबर इथे 1 चमचाभर ग्रीन चिली सॉस घेऊया. ग्रीन चिली सॉस थोडासा कमी प्रमाणात घ्यायचा आहे. त्याचबरोबर रेड चिली सॉस घ्यायचा आहे. सगळ्याचं प्रमाण 1-1 चमचा घेतलेला आहे. फक्त ग्रीन चिलीचं आहे ते अर्धा चमचा घेतलेला आहे आणि हे पूर्ण बेसला आपण इक्वली लावून घेणार आहोत, स्प्रेड करून घेणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने हा पिझ्झा होतो घरच्या घरी आणि बिना ओव्हनचा करणार आहोत आपण. त्यासाठी मी कढई देखील हीट व्हायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी मीठ घालून एक 10 मिनटं कवर करून ठेवलेली आहे प्रीहीट होण्यासाठी. त्याचबरोबर इथे आपण स्लाइस ऑनियन जो आहे तो घालून घेणार आहोत. त्याचबरोबर कॅप्सिकम देखील घालून घेणार आहोत. ज्यांना या मोठे साईजची कॅप्सिकम कांदा तोंडात असं चावताना आवडत नसेल तर त्यांनी बारीक चॉप करून टाकला तरी हरकत नाही. हे असं देखील छान लागते. आपण हा पिझ्झा असा करून पाहणार आहोत. दुसरा बेस पिझ्झा जो आहे तो आपण बारीक टॉपिंग करून तो देखील पाहणार आहोत. त्याचबरोबर टॅमॅटोचे उभे जे स्लाइस केले होते ते देखील ॲड करूया. टॉपिंग पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. आता इथे मी फक्त कांदा, टॅमॅटो आणि ढोबळी मिरची वापरली तरी चालणार आहे. पण त्याचबरोबर जर तुम्हाला इतर जसं की स्वीटकॉर्न, पनीर असे जर ऑप्शन्स वापरायचे असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता. आता आपण स्वीटकॉर्न घालून घेणार आहोत. किंवा लहान मुलांना जर बनवायचा असेल तर चिली सॉस कॅन्सल करून स्किप करून तुम्ही तिथे बाकीचे सॉसेस ॲड करू शकता आणि फक्त स्वीटकॉर्नचा आणि पनीरचा देखील तुम्ही पिझ्झा बनवू शकता. तर या स्टेजला आपण याच्यावरती पनीर जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर चेरी टॅमॅटोज आहेत ते देखील घालून घेऊया. त्याच्यावरतून मी पेरी पेरी मसाला आहे तो घालून घेणार आहे थोडासा. त्याचबरोबर चीज घालून घेऊया. इथे मी मोझरेला चीज वापरते आहे. इथे तुम्ही अमूलचं चीज वापरलं तरी हरकत नाही किंवा स्लाइस चीज वापरलं तरी चालेल. त्याचबरोबर मी इथे चिली फ्लेक्स घालून घेणार आहे थोडेसेच घालायचे आहेत कारण पिझ्झा झाल्यानंतर आपण परत एकदा वरतून घालणार आहोत. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कढई प्रीहीट करायला ठेवली आहे. ती प्रोसेस तुम्ही पाहिली नव्हती म्हणून मी इथे क्लिपमध्ये ॲड केलेली आहे. सर्वप्रथम कढईमध्ये 1 वाटी इतकं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे मीठ मी अक्षरशः 15 ते 16 वेळा वापरलेलं आहे आणि हे मीठ कितीही वेळा आपण वापरू शकतो, ते खराब होत नाही खडे मीठ. तर ते खडे मीठ गरम झालं की त्याच्यावरती एक बाउल ठेवायचा जो आपण यूज करत नाही तो आणि त्याच्यावरती एक सिंपल प्लेट ठेवायची आहे ज्याच्यावरती आपण पिझ्झा ठेवू शकू अशी. आणि त्याच्या अगोदर आपल्याला एक 10 मिनटं तरी कढई जी आहे ती प्रीहीट करून घ्यायची आहे. कढई प्रीहीट झाली की त्याच्यावरती लगेचच आपण पिझ्झा जो आहे तो तयार करून घेऊया. दुसरीकडे पनीर जे आहे ते मी हलकंसं रोस्ट करून घेणार आहे. एक 15 मिनटं आपण पिझ्झा जो आहे तो छान बेक करून घेतलेला आहे आणि इथे आपण त्याच्यावरती आता चिली फ्लेक्स घालणार आहोत. त्याचबरोबर पेरी पेरी मसाला घालणार आहोत
आणि त्याच्यासाठी सर्विंगसाठी आपण देणार आहोत मिओनीज आणि टॅमॅटो केचप. आता याच पद्धतीने आणखी एक पिझ्झा आपण पाहणार आहोत. पाहू शकता इथे पिझ्झा जो आहे तो तयार झालेला आहे. एकदम डिलिशियस झालेला आहे, तितकंच चवीला देखील छान लागतो. आता आपण दुसरा पाहणार आहोत. जे टॉपिंग होतं ते आपण मोठं कट करून घेतलेलं होतं स्लाइस. तर आता आपण त्याला बारीक थिन चॉप करून घेतलेलं आहे आणि सगळी प्रोसिजर आहे ती सेम आहे सॉसेसची. टॅमॅटो केचप, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि मिओनीज हे सगळं एक एक चमचाभर आपण घालून घेणार आहोत आणि इक्वली स्प्रेड करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे मी थोडासा पिझ्झा जो आहे तो चटपटीत व्हावा त्यासाठी इथे मी पेरी पेरी मसाला जो आहे तो सॉसेसमध्येच ॲड केलेला आहे. आपण वरतून देखील घालणार आहोत. हे इक्वली सगळीकडे स्प्रेड करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जे व्हेजिटेबल्स घेतले होते टॉपिंग्स ते आपण ॲड करूया. आता इथे आपल्या आवडीप्रमाणे परत एकदा टॉपिंग्स, तर एखादं व्हेजिटेबल्स जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ते स्किप केली तरी चालणार आहे. त्याच्यावरती स्वीट कॉर्न देखील घालून घेणार आहोत. त्याचबरोबर पनीर ॲड करून घेऊया आणि त्याच्यावरती आपण पेरी पेरी मसाला जो आहे तो घालून घेणार आहोत. इथे मी पनीर जे आहे ते हलकंसं रोस्ट करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यावरती चीज घालून घेणार आहोत. इथे मी मोझरेला चीज वापरलेलं आहे. त्याचबरोबर इथे थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत आणि कढई जी आहे ती प्रीहीट झालेली आहे आणि आता आपण पिझ्झा जो आहे तो त्याच्यामध्ये ठेवून देऊया आणि पिझ्झाला आपण कवर करणार आहोत. एक 20 मिनिटामध्ये आपला स्ट्रीट साईड पिझ्झा तयार होणार आहे. इथे 20 मिनिटं झालेली आहेत आणि इथे पिझ्झा जो आहे तो तयार आहे. पाहू शकता चीज जे आहे ते पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि आता त्याच्यावरती आपण पेरी पेरी मसाला घालून घेणार आहोत. त्याचबरोबर थोडेसे चिली फ्लेक्स देखील घालून घेणार आहोत. इथे तुम्ही ऑरिगेनो देखील घालू शकता आणि आता कट करून घेणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये आणि कमीत वेळामध्ये त्याचबरोबर बिना ओव्हनचा आपण इथे पिझ्झा बनवलेला आहे. अतिशय सुपर टेस्टी असा पिझ्झा तयार होतो. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.